नमस्कार मंडळी, वर्षाच फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे शेवभाजी. यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 3 कांदे कापून घेतलेत, अद्रक, लसूण, 1 टोमॅटो कापून घेतला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि खोबरं. आणि लागणारे मसाले आहेत लाल मिरची पावडर, सुक्या धण्याची पावडर, हळद, मीठ आणि तेल. इथे मिक्स शेव घेतली आहे. आता आपण तव्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा भाजायचा आहे पूर्ण आधी. कांद्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. आता यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. या कांद्यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परतवायचे. कांदा आणि टोमॅटो आता छान शिजले. आता हे काढून घ्यायचं. आता तव्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं. या सुक्या खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल घालून ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. सुकं खोबरं पण आता छान भाजून झाले. आता हे काढून घ्यायचं. आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. तेल गरम करून घ्यायचं. आता तेल गरम झाले, यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा. आता यामध्ये हे बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं. आता हे पूर्ण वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. आता मसाला छान परतवून झाला आहे. आता यामध्ये हळद घालून घ्यायची, 1 टीस्पून हळद. आता यामध्ये मिरची पावडर घालून घ्यायची. आता यामध्ये धण्याची पावडर घालायची. यासाठी मी एव्हरेस्टचा तिखा लाल मिरची पावडर वापरलाय. याने रंग आणि टेस्ट खूप छान येते. जर गरम मसाला असेल तर तोही 1 टीस्पून घालायचा आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता मसाला छान परतवून झालाय. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. आता चांगली उकळी आली. याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं स्लो गॅस करून. 15 ते 20 मिनटानंतर तयार आहे आपला शेवचा रस्सा. आता यामध्ये शेव घालून घ्यायची. तयार आहे आपली शेवभाजी. एकदा नक्की बनवून पहा. अशा पद्धतीने नक्की बनवून पहा झणझणीत आणि चरचरीत शेवभाजी. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.